दारूच्या नशेत मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून एका 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील पाडळी येथे घडली आहे. पोपट महादेव शिंदे असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेने पाडळी परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मयत पोपट शिंदे याच्यावर सुमारे 20 वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 11 वर्ष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर 2020 मध्ये तो सुटून घरी आला होता. सध्या तो शेती व्यवसाय करत होता, मात्र त्याला दारूचं गंभीर व्यसन जडलं होतं. सोमवारी त्याची पत्नी नातेवाईकांकडे काळमवाडी येथे गेली होती. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोपट घरी दारू पीत बसला होता. यावरून आई अक्कालाई शिंदे यांनी उशीर झालाय, जाऊन झोप असं सांगितलं. मात्र त्याने न ऐकल्याने आई रागाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कुत्रं मोठ्यानं भुंकू लागल्याने आई अक्कालाई यांना जाग आली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपट छातीच्या डाव्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. मध्यरात्र असल्याने आणि घाबरलेल्या अवस्थेत असल्याने आईने सकाळ होण्याची वाट पाहिली. सकाळी 6 वाजता आईने शेजारच्या लोकांना बोलावून आणलं. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपटच्या छातीतून रक्त येत होतं आणि त्याच्या पायाजवळ एक पिस्तूल देखील पडलं होतं. घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. नेमका घातपात की आणखी काही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.